आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकांना जे त्यांच्या भाषेमधून मंगलाष्टक सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला, इकडं आलाय असं मला समजलं. एक 4-2 हाका मारून पाहते बरी, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून ऋतिक, ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमाग? ऋतिक, ऋतिक चल, नाही तर सिस्टम वाल्यासोबत लग्न करत असते. हो हो, या ठिकाणी वराडी मंडळ सध्या या ठिकाणी एवढं जमलेलं आहे. मामा तुम्ही काय खाली खाली बसायला बसतो? नवरदेवाचे मामा या इकडे तुम्ही. हे वर पक्षाचे मामा आणि वधू पक्षाचे मामा या पुढे. तुम्ही अपक्षाचे असल्यासारखं करू नका. कोणाचा तरी एक पक्ष घ्या तुम्ही. हे माझ्या ह्यांचे मिस्टरांचे मामा, हे माझे मामा. मामांचा पण परिचय करून होणार आहे या ठिकाणी. पण सर्वप्रथम एवढं वराड मंडळ या ठिकाणी जमलेलं आहे. पण नवरदेवाकडून कोण कोण आले, नवरीकडून कोण कोण आले, मिक्स झाले सगळं वराडे मंडळी. नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडून एक, बाकी 2, 2.5, 3.5, 60च्या पुढे अर्धा. एवढे चालेल का? तुम्ही काय पाकिस्तान वाले का काय? 4-5 माणसं कशी आणली सोबत. आता नवरीकडचा वराड बघा. नवरीकडून कोण कोण आले हात वर करा. हे बघा, याला म्हणायचं वराड. काय काय मावशींनी 2-2 हात वर केलेत बघ. त्यांना वाटलं जेवणाकरता 2 ताट भेटतेच का काय? तसं काही नाही. हात जरी 2 वर केले असले तरी जेवणाकरता 1 ताट भेटणार आहे. पण काही काही लोकांनी आणखीन हात वर केले नाहीत. समजायचं फक्त गिळायला आलं. त्यांचा लग्नाचा काही संबंध नव्हता. पण काळजी करण्याचा लग्नाची जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरी केलेली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी मामांचा परिचय करून देतो. दोन्ही मामा बरं का. या ठिकाणी मामांना नरेंद्र मोदी साहेबांचा फोन आलेला आहे. या ठिकाणी आता मामांना तुम्ही काम करा. नवरदेव तुम्ही रिवर्स टाका, मामा तुम्ही फर्स्ट टाका. दोन्ही मामा. हे दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही म्हणतात चांगलीच इंग्लिश बोलती बरं, पण मी खूप शाळा शिकली, खूप म्हणजे खूप शाळा शिकली मी की नाही. एल होऊन बिलबिल झाली, एवढी शाळा शिकली. आणखी जर 10 वर्ष शाळात गेली असते ना नक्कीच बालवाडी पास केली असते. पण आमचे मामा म्हणले तायडे नको मास्तराचं शाळाचं वाटलं करू, म्हणून नाच सोडला. मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा बरं का. सध्या राहायला मामा सांगू सांगते माझे मामा सध्या राहायला इथं नसतात, भारतात नसतात. माझे मामा राहायला सध्या की नाही अमेरिकेला असतात. पण मामा अमेरिका, तुम्ही फक्त हो म्हणे बाकीचं मी सांभाळीन. बरं का. माझे मामा सध्या राहायला अमेरिकेला असतात. अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे, खूप मोठा बिझनेस आहे. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडं चपला सांगायला असते. पण लग्नासाठी एवढ्या दुरून या ठिकाणी मामा आले. धन्यवाद. आणि या ठिकाणी माझ्या होणाऱ्या मिस्टरांची मामा यांचा पण परिचय करून देते. हे सध्या राहिला बरं का दुबईला असतात. दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. दुबईला की नाही मामा तिकडं सांगू मामा की नाही दुबईला तिकडं केस वगैरे गेला असतो. पण लग्नासाठी मामांनी दुरून विमान बुक केलं होतं. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं. म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. म्हणून दोन्ही मामासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊया. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची आहे. आता राहिला नवरदेवाचा परिचय. तुम्ही पुढे यावं, पुढे या. हे बरं का माझे होणारे हे म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? हे काही
भारतीय नारी नवऱ्याचं नाव घेत नाही. पण आमच्या ह्यांचा पण परिचय झाला पाहिजे. हे आमचे हे सध्या राहायला हाँगकाँगला असतात. तिकडं हाँगकाँगला बरं का आमच्या ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. हो ना? सांगू का? सांगते का? हाँगकाँगला की नाही आमचे हे बरं का तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. हे की नाही तिकडं म्हशी सांभाळायला असतो. पण वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. कारण शेतकरी आहेत आमचे बरं का. हो ना? शेतकरीच आमचे बरं का. कारण आजकाल नवरा स्वतःच्या नवरदेव स्वतःच्या पायावर उभा आहे हे पाहून मी लग्नाला पटकन हो म्हणून टाकलं. कारण आज शेतकऱ्याला लोक पोरी देणं गेले. स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतो की आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही, पोरीची आई म्हणते आमच्या पोरीला नवरदेव सरकारी नोकरीवाला पाहिजे. त्याला नोकरी असली पाहिजे, सरकारी नोकरी असली पाहिजे. हो, तो परमनंट असला पाहिजे. महिन्याला त्याला 2-2.5 लाख रुपये पगार असला पाहिजे. राहायला 2-3 मजली तरी कमीत कमी घर असलं पाहिजे. शेवटची अट खूप भयंकर आहे. घरामध्ये राहायला कोणी नसलं पाहिजे. तर आई नसली पाहिजे, बाप नसलं पाहिजे, बहीण भाऊ नसलं पाहिजे. फक्त नवरदेव एकला ठोंब्या घरात असला पाहिजे. आणि शेवटची आठ नावाला का होईना नवरदेवाला 40-50 एकर जमीन असली पाहिजे. आणि सगळ्यात शेवट शेतामध्ये आमची पोरगी कामात गेली नाही पाहिजे. मग 40-50 एकर मध्ये काय तुमचे थडगे बांधायचे, तुमच्या समाजाला मंदिर उभा करायचे, काय पाहिजे जमीन एवढी तुम्हाला? कष्ट करण्याची प्रवृत्ती संपली आहे लोक म्हणतील दादांनो. कष्ट करण्याची प्रवृत्ती असू द्या, फुकट काही भेटत नसतं दादांनो. म्हणून या ठिकाणी आमचे हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे शेतकरी आहेत, प्रगतदार शेतकरी आहेत. यांची चंद्रवाडी शेकर जमीन आहे. आदन मधनं आम्ही हे तिकडं जात असतात पेरणी करण्यासाठी. म्हणून मी या ठिकाणी लग्नाला हो म्हणून टाकलं. हो असं का? चंद्रावर वा वा वा. नवरदेव तुम्हाला शिस्त करून बोललं, पण असू द्या. या ठिकाणी एवढं वराड मंडळी जमल, लग्नाला सुरुवात करायची लग्नाला सुरुवात. इकडे अक्षता आले का? इकडे पाठीमाग अक्षता आल्या का? नसल्या आल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारून. शुभ मंगल साधा, शुभ मंगल साधा, शुभ मंगल साधा, शुभ मंगल साधा. स्वस्ति गजनाय गजनको मोरेश्वर सिद्धियो बल्लाळो मुरुडं विजय चिंतामणि गणपति
मंगलम शुभ मंगल मामा हार घालताना मदत यायची काही गरज आहे का? ठेवलं का नाही घोटाळा करून? दोन्ही मामा परदेशातून लग्नासाठी उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाच्या या ठिकाणी सत्कार केलेला आहे. जोरदार टाळ्या द्या. आता लग्नानंतर तुम्ही इकडे उभी होताले. आता यानंतर लग्न सोहळा पार पडल्यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. बरं का, एक सुरुवातीला लेडीज फर्स्ट म्हणून मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल. त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेते. गाव दाजी दाजी फॉर्म मध्ये असं द्या. दाजीला वाटते आताच्या पोराची एकाच. पहिलं लग्न झालंय का? पहिलं झालंय का लग्न? हा, किती झाले? हा, 2 झाले. द्या टाळी. माझे 3 झाले. म्हणजे जोडायला लागत, शोभला पाहिजे. जसल्याच तसलं कोण नाही फसलं असं. आता या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. सुरुवातीला मी नाव घेत, त्यानंतर आमची नाव